नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। तर काल आपण चाफ्याचे फूल बनवणं शिकलो होतं। पाईप क्लीनरपासून काल आपण असे चाफ्याचे फूल बनवणं शिकलो होतं। तर आज आपण त्या पाईप क्लीनरच्या फुलांची चाफ्याची कंठी कशी बनवायची ते आज बघणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे हा सुई दोरा। तुम्ही यासाठी लेसची पट्टी मिळते ते पण तुम्ही वापरू शकता आणि मोती। हे बघा, मी पांढरे आणि गोल्डन असे दोन प्रकारचे मोती घेतलेले आहे। तुम्ही या जागी यापेक्षा मोठी साईज, छोटी साईज कोणती पण वापरू शकता। मी छोटे मोती घेतले आणि 5च फुलांची मी तुम्हाला कंठी बनवून दाखवणार आहे। तुम्हाला हव्या तितक्या फुलांची तुम्ही ही कंठी बनवू शकता आणि स्वामींच्या चरणी बाप्पाला तुम्ही हे अर्पण करू शकता। तर बघा, आपण हे सुई दोरा घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पट्टी पण हे लेस पण वापरू शकता। हे बघा, आणि त्यामध्ये हे फुलं हे इझिली असे जातात। हे बघा, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। बघा, इझिली असे सुईतून असे टाकायचे आणि त्यानंतर आपल्याला जे मणी पाहिजे ते मणी असे टाकायचे। तर मी आधी पांढरे 3 मणी घेतलेले आहे, त्याच्यानंतर मी एक गोल्डन घेत आहे, परत पांढरे 3 मणी घेते, म्हणजे ज्यामुळे आपले फूल असे जवळ नाही तर थोडे त्यामध्ये गॅप राहील, म्हणजे आपली कंठी जी आहे ती एकदम अशी चांगली दिसेल। हे बघा, अशा प्रकारे फुलं सुईतून असे जातात। अतिशय सुंदर अशी आणि सोप्या पद्धतीने ही बनवता येते कंठी। तुम्ही मार्केटमधून पाईप क्लीनर विकत आणून तुम्ही अशा प्रकारच्या कंठी बनवू शकता बाप्पासाठी, स्वामींसाठी। स्वामींना प्रिय असा हा चाफा आहे। हे बघा, खूप सोपी पद्धत आहे आणि खूप कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने ही कंठी आपण बनवू शकतो। आणि जर तुम्हाला या प्रकारचा असा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही तो व्यवसाय पण करू शकता। घरात बसून तुम्ही हे कंठी करू शकता आणि सेलिंग पण करू शकता, कारण आता गौरी गणपतीसाठी लागणार आहे हार, म्हणून त्याच्यामुळे तुम्ही हा बिझनेससुद्धा स्टार्ट करू शकता जर तुम्ही केला नसेल तर। जर तुम्हाला माझ्याकडून ऑर्डर करायची असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते, त्यावर तुम्ही कॉल करून किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही ऑर्डरसुद्धा करू शकता। अतिशय सुंदर आणि खूप छान अशी कंठी दिसते आणि पुन्हा म्हणजे ती एक वापरायला सुद्धा चांगली आणि वॉशेबल सुद्धा आहे। खूप कमी वेळामध्ये ही कंठी आपली तयार होते। जर तुम्हाला फूल कसे बनवायचे हे माहीत नसेल, कारण तुम्ही जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर हे फुलं कसे बनवले हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघू शकता। तिथे तुम्हाला फुलं कशी बनवले तो माहिती भेटून जाईल आणि तुम्ही अशा प्रकारची कंठी बनवू शकता। खूप छान दिसते आपली ही कंठी तयार झाल्यानंतर। माझी 5ही फुलं ओवून झालेली आहे, त्याच्यानंतर मी असे मणी ओवून घेते आणि तुम्हाला पाहिजे तेवढ्या फुलांची तुम्ही ही कंठी बनवू शकता। खूप छान अशी ही कंठी दिसते। त्यानंतर मी धाग्यामध्ये आणखी मणी ओवून घेत आहे, म्हणजे आपली कंठी ही छान दिसेल आणि भरगच्च अशी दिसते। जर तुम्हाला पाईप क्लीनरचे मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही ते सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देणारच आहे। हे बघा, बघू शकता तुम्ही ते ॲडजस्टेबलवाली दोरी पण मिळते मार्केटमध्ये, ते पण तुम्ही लावू शकता, म्हणजे त्याला लहान मोठं करता येते। मला ह्या एका ताईने 5च फुलांची कंठी सांगितली होती, त्यांना छोट्याशा गणपतीसाठी पाहिजे होती, म्हणून मी छोटीशी 5च फुलांची बनवलेली आहे। बघा किती सुंदर दिसते ते। बघा, तुम्ही पण अशा कंठी बनवू शकता। किती सुंदर दिसते, आपल्या चाफ्याच्या फुलांची कंठी छान दिसते। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओला हाईपचं ऑप्शन पण आलेलं आहे, तुम्ही व्हिडिओला हाईप पण करू शकता। आणि व्हिडिओ जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा आणि भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।